मित्रो नमस्कार. काल वरुण ईश्वरपूर नगर परिषदेचा निकाल लागला आणि मोठ्या फरकानं महायुतीचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून आलं. आता पराभव नेमका का झाला किंवा त्याची अनेक कारणं असू शकतात, पण जी काही महत्त्वाची जी कारणं आहेत ते मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मित्रो, वरुण ईश्वरपूरमध्ये जर का आपण प्रामुख्याने बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे जयंत पाटील यांच्यामध्ये प्रामुख्याने तुल्यबळ लढत झाली. आपण जर का बारकाईने विचार केला तर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडून एकच खंबीर नेतृत्व होतं, ते म्हणजे आमदार जयंत पाटील. आणि इकडं महायुतीमध्ये जर का बघितलं तर 3 ते 4 नेतृत्व असलेले आपल्याला बघायला मिळालं आणि याचाच फायदा आमदार जयंत पाटील यांनी घेतल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. कारण स्थानिक जी महायुती आहे किंवा स्थानिक नेतृत्व आहेत त्या नेतृत्वांशी त्यांची जी पकड आहे ती कुठेतरी कमकुवत असलेली आपल्याला या निवडणुकीच्या दरम्यान जाणवली. आणि महायुतीकडे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक संघ किंवा प्रभावी स्थानिक असा चेहरा नव्हता. आता या चेहऱ्यावरून अनेक सुरुवातीला चर्चा झाल्या, बैठका झाल्या, अनेक नेते मंडळी इस्लामपूरला आले गेले, हे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे. किंवा जे महायुतीचे आत्ताचे प्रभागाचे जे उमेदवार होते ते चेहरे नौके होते, म्हणजे काही नवीन चेहरे होते, त्यांच्यामध्ये नसणारी लोकप्रियता असेल किंवा विश्वासांचा अभाव असेल, हे प्रामुख्याने मुद्दा या ठिकाणी आपल्याला घेतला पाहिजे. त्यामध्ये स्थानिक प्रश्नांवर सातत्यानं काम करणारा नेता इथं दिसला नाही, हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीतील अंतर्गत विसंवाद. आता अंतर्गत विसंवाद म्हणजे काय, तर भाजप असेल, शिंदे गट असेल, अजितदादा यांची राष्ट्रवादी असेल, हे सगळे नेते मंडळी कुठं तर म्हणजे यांच्यामध्ये कुठंतरी ताळमेळाचा अभाव आपल्याला त्या ठिकाणी जाणवला. सुरुवातीला उमेदवारी वाटपावरती नाराजी काही जणांनी व्यक्त केली होती. त्या ठिकाणी अघोषित बंडखोरी सुद्धा असल्याचं काही ठिकाणी जाणवलं. त्यामुळं त्यांनी थेट अपक्षांना पाठिंबा दिल्याचं काही ठिकाणी चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. मित्रो, आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी यांची तशी वाळवा तालुक्यावरती किंवा वरुण ईश्वरपूर शहरामध्ये मजबूत पकड आहे. कारण वरुण ईश्वरपूर हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. आता त्यांचं नेतृत्व एक असल्यामुळं त्यांचं संघटन मजबूत आहे. आमदार जयंत पाटील हे अनेकदा भाषणांमध्ये बोलले आहेत की घोळ कुठं होतो, तर बूथ कमिट्यांवरती होतं. तर जयंत पाटील त्यांनी त्यांच्या ज्या बूथ कमिट्या होत्या त्यावरती करेक्ट जसा ते कार्यक्रम करतात तशा पद्धतीने करेक्ट नियोजन त्यांनी बूथ कमिटीवरती लावलेलं आपल्याला बघायला मिळालं. हा एक महत्त्वाचा प्लस पॉइंट आहे इथं. आता विधानसभेचा जर का आपण विचार केला तर आमदार जयंत पाटील हे कुठेतरी मताधिक्यामध्ये मागं पडलेले किंवा बॅकफुटला गेलेलं आपल्याला बघायला मिळालं. पण वरुण ईश्वरपूर शहरातील जनतेनं त्यांना तारलं होतं आणि तोच विश्वास आमदार जयंत पाटील यांच्या मनामध्ये होता की या निवडणुकीमध्ये सुद्धा शहरातील जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील असा विश्वास त्यांना असल्यामुळं आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्यामध्ये एक उत्साह भरला आणि अगदी शिस्तबद्ध त्यांनी करेक्ट कार्यक्रम करून दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता स्थानिक विकासाचे जे मुद्दे होते म्हणजे पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज असतील किंवा घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, तर या प्रश्नांवरती ठोस आश्वासनं किंवा ठोस विश्वासार्हता नसल्यामुळं कुठंतरी हे मुद्दे मागे पडलेलं आपल्याला जाणवलं. त्यात महायुतीमध्ये असा एक मोठा गोड गैरसमज होता की दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे किंवा राज्यामध्ये सरकार आहे, त्यामुळं काही काळजी करायचीच गरज नाही किंवा काळजी करायचं काम नाही, असा एक गैरसमज त्या ठिकाणी कदाचित महायुतीमध्ये पसरला गेलेला होता. पण मतदारांनी राज्य आणि केंद्रापेक्षा स्थानिक काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं. त्यामुळे नगर परिषद निवडणूक ही स्थानिक असते हा विचार त्या ठिकाणी प्रभावी ठरला. त्यात अनेक ठिकाणी मतांचं विभाजन झालेलं आपल्याला बघायला मिळालं. त्यामध्ये महायुती प्लस अपक्ष प्लस बंडखोरी ही जे काही गणित होतं, ही जी मतं होती ती राष्ट्रवादी विरोधी मतं विभागली गेली. अगदी थोड्या फरकानं जागा त्यांच्या हातातून निसटलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तरी प्रचारातील कमतरता कुठंतरी आपल्याला जाणवत होती. खरं तर आमदार जयंत पाटील यांनी 8 ते 10 दिवस आधीच आपला उमेदवार घोषित करून प्रचाराला सुरुवात केलेली होती. महायुतीचा उमेदवार घोषित होण्या अगोदरच जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीनं संपूर्ण शहराची एक फेरी
पूर्ण केली होती, त्यामुळे त्यांना अधिक वेळ त्या ठिकाणी मिळाला आणि हीच चर्चा नागरिकांमध्ये पसरली असल्यामुळे हाच मुद्दा महायुतीला त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर मारक ठरला असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यामध्ये सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष संपर्काचा अभाव थोडासा कमी पडल्याचं जाणवतंय. ही जी काही ठळक कारणं आहेत, खरं तर महायुतीच्या पराभवाला ही कारणं मारक ठरलेले आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता महायुतीचा पराभव हा केवळ पक्षाचा पराभव नसून व्यवस्थापन, समन्वय आणि स्थानिक विश्वासाचा पराभव होता. तर दुसरीकडं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट किंवा आमदार जयंत पाटील गट यांनी संघटन नेतृत्व आणि स्थानिक मुद्दे यांचा योग्य मेळ साधल्यामुळं राष्ट्रवादीच्या पदरामध्ये मोठं यश पडलेलं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. आता या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो जयंत फॅक्टर किंवा जयंत पाटील फॅक्टर हा महत्त्वाचा ठरलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. कारण या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरली. प्रत्येक प्रभागातील स्थितीची अचूक माहिती असणं आणि स्वतः जयंत पाटील हे अगदी रात्रभर जागून जणू की विजयाचा त्यांनी चंगच बांधला होता. त्यामुळं प्रत्येक प्रभागातील करेक्ट माहिती असणं, बूथ लेवलपर्यंत करेक्ट नियोजन असणं आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरणं या गोष्टींचा वाटा त्यांना मिळालेल्या यशामध्ये मोठा असलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. खरं तर ही निवडणूक नेतृत्व विरुद्ध व्यवस्थापन अशी झाली आणि याच्यामध्ये नेतृत्व जिंकलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता हा पराभव महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे, आत्मपरीक्षणाची वेळ आहे. संघटन मजबूत करण्याची संधी जणू की या निवडणुकीने त्यांना उपलब्ध करून दिली असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक त्यांचं मनोबल वाढवणारी ठरली किंवा त्यांचा जो विजय आहे तो त्यांना बूस्टर डोस प्रमाणे त्या ठिकाणी ठरला. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमदार जयंत पाटील यांना महापालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या निवडणुकीमध्ये लढण्याचं आणखी बळ त्यांना या निवडणुकीमुळं मिळालेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. तर अशी काही थोडक्यात या महायुतीची जी काही पराभवाची कारणं आहेत ते वरील जी कारणं आहेत ती तुम्हाला मी या ठिकाणी तुमच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि जे काय अंतर्गत कारणं होती किंवा जी महत्त्वाची कारणं होती ती आणखी त्याचा शोध घेऊन तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नक्की तुम्हाला काय वाटतंय, जी उरण ईश्वरपूर शहरातील नगर परिषदेची निवडणूक झाली तर राष्ट्रवादीचा विजय का झाला आणि महायुतीचा मोठ्या फरकानं पराजय का झाला किंवा पराभव का झाला, हे नेमकं तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. सध्या तर मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.